नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. गुढीपाडव्यानं हिंदू नववर्षाचा शुभारंभ. करवीर निवासिनी अंबाबाईची महासरस्वती रूपात पूजा. ज्योतिबा डोंगरावर हिम्मत बहादर चव्हाणांची मानाची सासनकाठी दाखल. महाराष्ट्रातही एप्स्टीनची पैदास. नाशिकच्या लिंगपिसाट अशोक खरातचे कारनामे उघडकीला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर खरातच्या ट्रस्टच्या सदस्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मारकासाठी कोल्हापुरातील केएसबीपी चौकातील जागा निश्चित होण्याची शक्यता. आज नामदार हसन मुश्रीफांनी केली जागेची पाहणी. पक्का रस्ता नाही म्हणून लग्न जुळेनात. शिरोळ तालुक्यातील कोथळी गावातील नंदीवाले वसाहतीची अवस्था. आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीमुळे बाजारपेठेत उत्साह. पालकांनी मुलांच्या शाळा प्रवेशाचाही मुहूर्त साधला. महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्यालयात रेकॉर्ड ब्रेक गर्दी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सण म्हणजे गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या या शुभदिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून देवीची विशेष पूजा बांधण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठ्या उत्साहात मंदिरात गर्दी केली होती. हिंदू कालगणनेनुसार फाल्गुन महिन्यानं वर्षाचा शेवट होतो, तर चैत्र महिन्याच्या आगमनानं नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा सण विजय, समृद्धी आणि नव्या आशा आकांक्षांचं प्रतीक मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यानं या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात मंत्रोच्चार, घंटानाद आणि धार्मिक विधींमुळं वातावरण भक्तिमय झालं होतं. आजच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात विधिवत गुढी उभारण्यात आली. गुढी ही विजय, सुख, समृद्धी आणि शुभ शकुनाचं प्रतीक मानली जाते. यावेळी देवी अंबाबाईची महासरस्वती रूपात विशेष पूजा बांधण्यात आली होती. आज गुढीपाडव्यानिमित्त आपल्या मंदिरामध्ये नवीन पंचांगाचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर नवीन पंचांगामध्ये त्याचं वाचन केलं जातं. वर्षभर काय होणार आहे किंवा त्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत ह्या पंचांगामध्ये ज्या नोंद केल्या जातात त्याचं वाचन होऊन त्याप्रमाणे जी नवीन वर्षाची आपली सुरुवात आहे या दिवशी नवीन पाल्यांसाठी नवीन एक विद्यार्जनाची सुरुवात केली जाते. त्याप्रमाणे आपण 3.5 मुहूर्ताचं औचित्य साधून आज आपण महासरस्वती या रूपामध्ये पूजा इथं बांधलेली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी कुटुंबासह मंदिरात येऊन गुढीपाडव्याचा सण साजरा केला. महाराष्ट्रातही एप्स्टीन सारखा विकृत जन्माला आलाय. जगभरात एप्स्टीनचे कारमाने उघडकीला येत असताना त्याच्याप्रमाणेच महिलांचं लैंगिक शोषण करून त्याचे चित्रीकरण करणारा भोंदूबाबा अशोक खरातचं बिंग फुटलंय. धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या लिंगपिसाट खरातच्या ट्रस्टच्या सदस्य आहेत. या प्रकरणाचा निरपेक्ष तपास व्हावा यासाठी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होतीये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताटं 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावर्षीच्या महिला दिनानिमित्त राज्य महिला आयोगाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडलेले हे विचार ऐकून महाराष्ट्रातल्या महिला धन्य झाल्या होत्या.
त्यांच्या या वाक्यावर कार्यक्रमातही टाळ्यांचा कडकडाट झाला होता. महाराष्ट्रातल्या महिलांना पोथ्या पुराणातून बाहेर काढण्याचा क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या रुपाली चाकणकर प्रत्यक्षात काय करतायत बघा. होय, त्या एका भोंदूची पाद्यपूजा करतायत आणि हा भोंदू साधा सुद्धा नाही, तर महिलांचं लैंगिक शोषण करून त्याचं चित्रीकरण करून पुन्हा त्याला ब्लॅकमेल करणारा हा आहे नाशिकचा कॅप्टन अशोक खरात. जगभरात ज्या एप्स्टीनच्या कारनाम्यांची चर्चा सुरू आहे त्याच धर्तीवर महिलांचं शोषण करणारी एप्स्टीनची औलाद या अशोक खरातच्या रूपानं समोर आली आहे. एका 35 वर्षाच्या महिलेच्या धाडसामुळं स्वतःला अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातला जाणकार समजणाऱ्या अशोक खरातचा विकृत चेहरा जगासमोर आलाय. त्याच्याकडून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आलेत. त्यामध्ये अनेक मोठ्या लोकांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून जोरदार व्हायरल होतोय. त्यातून हा अशोक खरात काय उद्योग करत होता हे स्पष्ट होतंय. महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या सुजाण अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी याच लिंगपिसाटाला उदंड, निरोगी आणि दैदिप्यमान आयुष्य मिळू दे अशी प्रार्थना केली आहे. कार्यकारी मंडळ, उपस्थित सर्व गुरुवर्य, सरांना नेहमीच त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या माझ्या गुरुमाऊली, उपस्थित सर्व भक्तगण, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणराय चरणी आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करते की आदरणीय सरांना उदंड, निरोगी आणि दैदिप्यमान आयुष्य मिळू दे. आता या अशोक खरातची किळसवाणी बाजू समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी खरातच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, आता पोलीस योग्य तो तपास करतील असं म्हटलंय. पण वर्षभरापूर्वीच या भोंदू बाबाचं नाव न घेता पण त्याची ओळख स्पष्ट होईल अशी बातमी खबरदार पुढारी या माध्यमानं छापली होती. त्या बातमीवर खुद्द रुपाली चाकणकर यांनी ही बातमी ऐकीव आणि मोघम माहितीवर असल्याचा खुलासा केला होता. रुपाली चाकणकर यांनी इतक्या तत्परतेनं खुलासा करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून थोडं तरी जबाबदारीचं भान राखणं गरजेचं होतं. पण त्या हे भान कसं राखतील, कारण याच लिंगपिसाट अशोक खरातच्या अध्यक्षतेखालील शिवनिका संस्थान मिरगाव या संस्थेच्या रुपाली चाकणकर या सदस्य आहेत. महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त महिला राज्य महिला आयोगाकडे मोठ्या आशेनं न्याय मागतात. आता या प्रकरणात खुद्द आयोगाच्या अध्यक्षाच ज्याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या खरातला गुरुमाऊली म्हणत असतील तर पीडितांनी न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल करत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकर दर वाढदिवसाला जाऊन जो उल्लेख करतायत की गुरुतुल्य पितृतुल्य गुरुमाऊली, की माझे आई बापच्या ठिकाणी कोण आहे तर कॅप्टन खरात आहे. माझ्यासाठी गुरुतुल्य आहे, माझं पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे, माझी गुरुमाऊली आहे. अशी गुरुमाऊली, ज्या गुरुमाऊलीला आयोगाच्या अध्यक्षात छत्री धरत असतील, आयोगाच्या अध्यक्षाच पाय धुवून आपल्या पदराने त्याचे पाय पुसत असतील, तर पीडित महिला न्याय मागायला पुढे येतील का? पीडित महिलांच्या मनात हा विचार येणार नाही का की अरे आम्हाला ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचे आणि ज्याच्या विरोधात न्याय मागायला जायचे त्याचेच पाय जर त्या धुत असतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार?
कॅप्टन अशोक खरातनं भोंदूगिरी करत महिलांचं ज्या पद्धतीनं शोषण केलंय त्याबद्दल त्याला कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं असलं तरी अशोक खरातवर अफाट माया असणाऱ्या रुपाली चाकणकरांसारख्या भक्तांचं पाठबळ त्याला मिळालं तर अनेक अन्यायग्रस्त महिला न्यायापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळं महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तपास यंत्रणांना कुणाच्याही दबावाखाली न येता तपास करण्याच्या सूचना देतील अशी महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या जनतेची अपेक्षा आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत शारंगधर देशमुख आणि आदिल फरास यांच्यातील वाद कालच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच उफाळून आला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी प्रयत्न करू असं माध्यमांशी बोलताना सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्यासंदर्भातील चर्चेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. या दोन्ही गटनेत्यांनी सभागृहात एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेऊन धमकीवजा भाषाही वापरली. महायुतीच्या नेत्यांमधलं पहिल्या 1-2 सभांमध्येच एकमेकांबद्दल उफाळून आलेलं प्रेम बघून शहरवासीय आश्चर्य व्यक्त करू लागलेत. या दोन्ही गटनेत्यांनी सभागृहाचं रणांगण केल्यामुळं महायुतीच्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाल्याचं दिसतंय. आमदार राजेश क्षीरसागर यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जनतेची कामं करण्यासाठी लोकांनी निवडून दिलं असताना महापालिकेच्या सभेत जो प्रकार घडला तो चांगला नाही असं सांगत आमदार क्षीरसागर यांनी पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतला. कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या काही शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठी गर्दी झाली होती. जरगनगरमधील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर या शाळेत तर प्रवेशासाठी हाऊसफुल गर्दी पाहायला मिळाली. प्रवेशासाठी पालकांनी चक्क 28 तास आधीपासून रांगा लावल्या होत्या. या ठिकाणी पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी 431 अर्जांचं वितरण करण्यात आलं. लोकांची ही गर्दी पाहून तुम्हाला वाटलं असेल की ही गॅस सिलेंडरसाठीची रांग असणार, पण ही रांग लागली आहे ती पालकांची आपल्या मुलांच्या शाळा प्रवेशासाठी. ती सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या नव्हे तर एका महानगरपालिकेच्या शाळेसाठी. संपूर्ण राज्यात शिष्यवृत्तीचा आपला स्वतःचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा हे अनेक पालकांचं स्वप्न असतं. ही शाळा आहे श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर. या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी तब्बल 28 तास अगोदरच प्रवेश अर्जासाठी रांग लावली होती. पहिल्याच दिवशी या शाळेतून इयत्ता पहिलीसाठी तब्बल 431 प्रवेश अर्जांचं वाटप करण्यात आलं, तर इयत्ता 2री ते 7वीसाठी 148 नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. माध्यम प्रतिनिधींच्या हस्ते प्रवेश अर्जांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि लक्ष्मीबाई जरग यांच्या प्रतिमांचं पूजन आणि शाळेच्या गुणवत्तेच्या गुढीचं पूजन करून करण्यात आलं. मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांसाठी शाळेत नवनवीन उपक्रम राबवून शिक्षक त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतात, त्यामुळंच हा शैक्षणिक दर्जा टिकून असल्याचं सांगितलं.
एस न्यूजचे कार्यकारी संपादक बाळासाहेब काळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जरगनगरच्या शाळेचा उल्लेख करणं हे अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. 32 पटापासून सुरू झालेल्या शाळेचा आज वटवृक्ष झालाय. राज्यात रेकॉर्ड होईल अशी शाळेची 2500 पटसंख्या आहे. शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी चमकत असतानाच आता भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या निकालांमध्ये सुद्धा या शाळेचे विद्यार्थी दिसतील असा विश्वास व्यक्त करत बाळासाहेब काळे यांनी शाळेसाठी वर्गखोल्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी केली. यावर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी DC कुंभार यांनी वर्गखोल्या वाढवण्याची ग्वाही दिली. याच्यामुळे मिळवलं उज्ज्वल असं यश. शिक्षकांनी केलेली मेहनत यामुळे जवळजवळ आज 450 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या आहेत. या सर्वच नोंदणी केल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अपुरी खोल्या यामुळे थोड्याशा व्यवस्था कोलमडलेली दिसून येते, पण भविष्यामध्ये चांगलं सुसज्ज इमारत या शाळेसाठी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नगरसेविका डॉक्टर सुषमा जरग यांनी शाळेच्या प्रवेशासाठी झालेली ही गर्दी अभिमानास्पद असल्याचं सांगत शाळेच्या गुणवत्तेवर अधिक भर दिला जात असल्याचं सांगितलं. या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यामध्ये ज्यांना आज अर्ज प्राप्त झालेत अशा पालकांनी समाधान व्यक्त केलं. आज सकाळी 2:30 वाजल्यापासून माझे मिस्टर इथं लाईनमध्ये उभे होते आणि आमचा पहिला नंबर आम्हाला मिळालेला आहे आणि पहिला ॲडमिशनचा फॉर्म देखील आम्हाला मिळालेला आहे. पहाटे 5 वाजल्यापासून मी ॲडमिशनसाठी येऊन थांबले आणि आज 6 वाजल्यापासून येऊन थांबले ॲडमिशनसाठी. काल टोकनसाठी थांबले होते, आज ॲडमिशनसाठी थांबले. शाळा खूप चांगली आहे. मला शाळेचा खूप चांगला अनुभव आहे आणि माझ्या मुलींना काही येत नसताना सुद्धा शिक्षकांनी खूप त्यांच्याकडून करून अभ्यास करून घेऊन माझ्या मुली राज्यात पहिला नंबर काढलेला आहे माझ्या मोठ्या मुलगीने आणि आता दुसऱ्या मुलगीच्या ॲडमिशनसाठी मी येऊन थांबलेले आहे. यावेळी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष जरग, प्रशांत जरग, जरग फाउंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षिका विमल गवळी, उपमुख्याध्यापक शिवाजी पाटील, युवराज सरनाईक, सुवर्णा सोनाळकर, संजय कुमार देसाई, सहदेव कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. दरडोई उत्पन्नात आशिया खंडात अग्रेसर असणाऱ्या कोल्हापुरातही अनेक भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शिरोळ तालुक्यातील कोथळी गावातील नंदीवाले वसाहत गेली 75 वर्षे रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याच्या अडचणीमुळे या वसाहतीमधल्या विवाह इच्छुकांची लग्न होईनात अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिरोळ तालुक्यातील कोथळी गावाच्या माळावर वसलेल्या नंदीवाली वसाहतीमध्ये 55 कुटुंब राहत आहेत. या वसाहतीची लोकसंख्या 800 ते 1000च्या दरम्यान आहे. देश स्वतंत्र होऊन 3 पिढ्या उलटून गेल्या तरीही या वसाहतीपर्यंत आजतागायत पक्का रस्ता झालेला नाही. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्ता नसल्यानं इथल्या मुलामुलींची लग्न जुळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. इथल्या अनेक कुटुंबांमधली शुभकार्य गावाबाहेर जाऊन करावी लागतात. पावसाळ्यात इथं काय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. इथं कुठल्याही शाळेच्या बस येत नसल्यानं इथल्या शाळकरी मुलांना 4 ते 5 किलोमीटर चिखल तुडवत जावं लागतं. किराणा दुकान नाही, दवाखाना नाही अशी अवस्था असलेल्या या वसाहतीमधलं कुणी आजारी पडलं तर दुर्गम भागातील गावांप्रमाणे खाटेवरून किंवा खांद्यावरून उचलून घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत जावं लागतं. गर्भवती मातांना प्रसूतीवेळी रुग्णालयात हलवण्याची वेळ आली तर तो त्या मातेसाठी आव्हानात्मक प्रसंग असतो. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार यांच्याकडे लेखी तक्रारी केल्यात, आंदोलनही केली आहेत. मात्र अद्याप कोणताही ठोस कार्यवाही झालेली नाही. आश्वासनांच्या पलीकडे काहीच पदरात पडत नसल्यानं स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. पायवाट आहे आणि काय झालं, पावसाळ्यात तर नाही बारकी पोरं पण शाळेत जात नाहीत. वृद्ध माणसांची का नाही दवाखान्याला इकडे तिकडे न्यायचं एकदम जोडीत नाही घालून आम्ही नेतोय. पण सरकारनं एवढं आम्हाला इकडे काय मी काय आदिवासी भागात राहिलो काय हां जरा इकडे आमच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही आता एक ठरवलं आहे हे आता रस्ता झालं तर ठीक आहे, नाहीतर सगळं जिल्हा कुठली तुमची यंत्रणा नाही सरकारी ना बाबा तुम्ही गाव सोडून जावा, इथं रस्ता देत नाही एवढं तर सांगू द्या. कुठलं गाव? आमचं कोथळी गाव आहे, शिरोळ तालुक्यात. हो पण मुलीची लग्न होत नाहीत. मुलं इथं कोण पाहुणं सुद्धा येणार. मुली इकडे देतो म्हणतात आणि रस्ता जर बघितलं की नाही हा तुम्ही तुमच्या गावाला रस्ता नाही आम्ही देत नाही. मुली 40-45 आता 40-45 पोरं आहेत. काय करणार आम्ही?
तुमचे लग्न होताना अशीच अडचण होती का? नाही त्यावेळेस कसं तर म्हणजे काय नाही एवढं माहिती नव्हतं हो. त्यावेळेस आमचे तर झाले, आमच्या पोरांचं कसं होणार आता? शाळेला पोरं जाईनात, गाड्या ते बारकी पोरांचं शाळेचं गाड्याकडे येणार, ते चालत तिकडे जाईनात, अवघड झाले साहेब. जाणं दुर्लक्ष दुर्लक्ष आहे सगळं. रस्ताच नाही म्हटल्यावर काय करणार? भविष्यात म्हणलं तर तुम्ही हो जाणार आहे मी. हो शेवट फायनल. तुम्ही जर हे गावची लोक आणि शिरो तालुक्यातली जिल्हा परिषद सगळी सांगितलं की नाही तुम्हाला रस्ता नाही, तुम्ही इथनं उठून काय करणार? शेवटी आहे मी काय, मी आदिवासी आहे काय? हां सुजलम सुफलम गाव असताना, इकडे तालुका असताना आमचं हे परिस्थिती लोकांशी जरा तर बरं आम्ही तेवढं जात नाही, शेतकरी सुद्धा या रस्त्याने जातात, ये जा करतात, त्यांची ऊसं जातात. प्रत्येक कार्यकर्त्याशी, प्रत्येक जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, सगळ्याशी ह्या वर्षातनं प्रत्येक वर्षी गाठ पडत आलो आहे. प्रत्येकाचे हातापाया जोडल्यात, प्रत्येकाशी घाट भेटू जाऊन आलो आहे. पोराशी बालवाडी पोराशी शाळेला व्हॅन येत्या, दुसऱ्या वस्तीवर जात्या, ह्या वस्तीवर व्हॅनसुद्धा येणार. व्हॅनसाठी सुद्धा लहान पोरासाठी आम्ही शाळेत सुद्धा गाठ पडून आलो आहे. शाळेत सराशीने सुद्धा सांगून आले, सर आमची वस्तीवरली लहान पोरं शिकू शकत नाहीत, आमची पोरं तुमच्यागत म्हणजे गावातल्या पोरागत आमची बी पोरं शिकू द्यात. म्हणून आम्ही त्या शाळेतल्या सरपंच असू द्या, अधिकारी असू द्या, प्रत्येक अधिकाऱ्यांच्या पाया पडून आलोय. काही एकही अधिकारी आमच्याकडे लक्ष अजिबात देणार. आमची पोरं हाय असं पोरं हाय असं राहिल्यात. एक दिवस शाळेला जात्यात, पाऊस पडला तर पोरं हाय असं राहत्यात, पावसाळा चालू झाला की नाही शाळेत पोरं जाईनात. परिस्थिती अवघड आहे, खरोखर एवढी परिस्थिती आमची अवघड झाल्या की दुष्काळ भाग नाही आमच्यात. म्हणजे एवढं सुशिक्षित असून म्हणजे आमच्या गावासाठी कोणीही नेते मंडळी दुर्लक्ष पूर्ण केल्यात. इथं मुलांची किंवा मुलींची लग्न होणार, कुठल्याही गावची कर्नाटक असू दे, महाराष्ट्रात जर पाहुणं आलेत, तुमचं घर चांगलं आहे, तुमची मंदिर चांगलं आहे, तुमची पंच चांगलं आहे, तुमच्या गावाला रस्ता नाही, तुमचं काय उपयोग? आमची मुलगी राहणार कसं इथं? मग आता आमच्या जवळजवळ 45 पोरांचं लग्न होईनात, जवळजवळ पुरी आमच्या 30-40 आहेत, त्यांना बी कोण घेणार? आम्ही कसं करायचं? ह्या गावात राहायचं की नाही? आमदार खासदार सरपंच हे सगळ्यांनी बोलून झाले. करतो म्हणायचं इलेक्शनपुरती, निवडणूक झालं, निकाल झालं, सापला, परत यायचं नाही. 5 वर्ष न्यायचं, बालाजी शपथ घ्यायचं, बाबा तुमचं 100% आम्ही रस्ता करणार, एवढं म्हणायचं. 10-15 दिवस गेलं की नाही विषय कट. असं जवळजवळ 65 वर्ष झाले ते होऊन मग आम्ही आता बघायचं काय होतंय. एकदा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढायचं सगळी नंदिवली समाज, नाही झालं तर आमचे गाव सोडतो म्हणायचं, आपण जाऊन आंध्रात राहायचं. तर काय उपयोग आहे असल्या गावात राहून? आता एवढं सुविधा आल्यात तांडा वस्तीमध्ये, प्रधानमंत्री योजना, एवढं असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करता म्हणजे हे मोठं प्रश्न आहे, अवघड आहे. कुठं तर गडचिरोली किंवा ह्याच्यात गडचिरोली नाही, लक्षलवादीत राहिल्यावर झाले आम्ही. कोणीही पाहुणं येणार. आता आमचं जर आता यात्रा असलं तेव्हा काहीतरी कार्यक्रम आम्ही फोन करून सांगितलो, येतो म्हणतात, बाबा तुमच्या गावात काय यायचं, रस्ताच नाही. आता 2 गेल्या वर्षी पाहुणं आली त्यांनी पडली तिथं, पाय मोडला, तो अजून पेशंट आहे. तुमच्या गावाला येऊन काय आम्ही पाय आत मोडून राहू काय? असं केल्यावर काय करणार आम्ही? कोथळी गाव हे वीट उत्पादनासाठी जिल्हाभर प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे गाव शेतीनं समृद्ध आहे. मात्र याच गावातल्या नंदीवाले वसाहतीची ही दुरावस्था विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं या वसाहतीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन या वसाहतीला रस्ता करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आम्ही 3 पिढ्या हालात काढल्या, पण आमच्या पुढच्या पिढ्यांना तरी चांगला रस्ता करून द्या अशी आर्त साद नंदीवाले वसाहतीमधील लोकांनी घातली आहे. एस न्यूजसाठी कोथळीहून साईनाथ जाधव. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा 1 एप्रिलला संपन्न होत असून आज या चैत्र यात्रा सोहळ्याला प्रारंभ झालाय. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निगवे दुमाला इथल्या हिम्मत बहादूर चव्हाण यांच्या 5 नंबरच्या मानाच्या सासनकाठीचं वाजत गाजत ज्योतिबा मंदिरात आगमन झालं. गुढीपाडव्यापासून चैत्रयात्रा सोहळ्याला प्रारंभ होतो. या यात्रेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून सासनकाठ्या मिरवणुकीत सहभागी होतात. यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व मानाच्या सासनकाठ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ज्या त्या गावात उभ्या होतात. ज्योतिबाच्या चैत्रयात्रेचा 1 एप्रिल हा मुख्य दिवस आहे.
ज्योतिबा मंदिरात आज सकाळी 11 वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवक अशा लवाजम्यासह वाजत गाजत करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथल्या हिम्मत बहादर चव्हाण यांच्या 5 नंबरच्या मानाच्या सासनकाठीचं प्रथम आगमन झालं. सासनकाठीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरातील सदरेवर ही मानाची सासनकाठी उभी करण्यात आली. यावेळी रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण, आर्यवीर चव्हाण, महेंद्रसिंह चव्हाण, सुजय परदेशी, ज्योतिबा मंदिरचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पुजारी आणि भाविक उपस्थित होते. आज गुढीपाडव्यानिमित्त ज्योतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली. मंदिरात 12 वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर नवीन वर्षाचं पंचांग वाचन करण्यात आलं. यावेळी समस्त ठाकरे भाऊबंद श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते नवीन पंचांगाचं पूजन करण्यात आलं. यावेळी समस्त 10 गावकर, ग्रामस्थ, पुजारी आणि भाविक उपस्थित होते. कागल तालुक्यातील रणदिवेवाडीमधील श्री राजर्षी शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ठेवलेली ठेव रक्कम परत मिळावी अशी मागणी विनायक चिखले आणि त्यांच्या आई शालन चिखले यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी कागलमधील तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. कागल तालुक्यातील रणदिवेवाडीतील शालन चिखले यांनी शेतमजुरी करून तसंच ऊसाच्या बिलातून पैसे बचत करत कसबा सांगावमधील बँकेत रक्कम ठेवली होती. दरम्यान गावातील राजर्षी शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सचिवानं चिखले यांना पतसंस्थेत ठेव स्वरूपात रक्कम ठेवायला भाग पाडलं. मात्र मुदतपूर्तीनंतर रक्कम परत मागितली असताना ती रक्कम चिखलेंना द्यायला संस्थेकडून टाळाटाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी 29 नोव्हेंबर 2022 रोजी देण्यात आलेल्या तक्रारीवरून संस्थेविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झालाय. पण त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप शालन चिखले यांनी केलाय. 15 मार्चपर्यंत ठेव रक्कम परत मिळावी अशी लेखी मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्यानं 18 मार्चपासून चिखले कुटुंबियांनी कागलच्या सहाय्यक निबंधकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. गेले 7-8 वर्ष झाले आमचे पैसे पतसंस्थे रणदेवाडी पतसंस्थेमध्ये अडकून आहेत आणि तो साहेब येतच नाही आणि आम्ही पैसे मागायचे कुणाकडं आणि असं सगळ्या गोरगरिबांना तो लुटून गेलेला आहे. तो कबूल पण होईना आणि तिकडं येणं पण झालाय. आम्ही विचारायचं कुणाला ह्या पैशाबद्दल म्हणून आम्ही आमच्या घरात रोज भांडण चालू आहे ह्याच्याबद्दल की आमचं पैसे अडकून आम्ही नवऱ्यास न सांगता पाठीमागं टाकले. नवऱ्या आमचं पिडायला लागल्यात आम्हाला घरात. आम्ही रद्देवाडी पण चौथीत आम्ही 9 लाख रुपये माझा अडकून आहे. त्यांनी काय कबूलनात म्हणून माझा मुलगा ऑपरेशनला बसला, मी ऑपरेशनला बसलोय. हे जर न्याय मिटल्याशिवाय इथनं आम्ही हलणार नाही आणि आमचं पैसे आम्हाला मिळावं ही विनंती आमची. सगळ्या जणांनी आमच्यावर सहकार्य करावं. यावेळी सुनील पाटील, परशुराम खाडे, शैलेश चिखले, सुकुमार शिंदे, नंदकुमार पाटील, संतोष शिंदे, रोहित पाटील, अनंत खोत, प्रणव लोले आदी उपस्थित होते. ऊस गळीत हंगाम संपून महिना उलटला तरीही टाकळीवाडीमधील गुरुदत्त साखर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं न दिल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. याबाबत आंदोलन अंकुश संघटनेनं कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन लवकरात लवकर बिलं अदा करण्याची मागणी केली आहे. कायद्यानुसार ऊस तोडणीनंतर 14 दिवसात FRPनुसार ऊस बिलं देणं बंधनकारक आहे. मात्र टाकळीवाडीतील गुरुदत्त साखर कारखान्याकडं 15 जानेवारीनंतर गळीतास आलेल्या ऊसाची बिलं अद्याप दिलेली नाहीत. यामुळं शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडलंय. त्यामुळं कारखान्यानं लवकरात लवकर ऊस बिलं अदा करावीत अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेनं केली आहे. आपल्या भागातील कारखान्यांचा गळीत हंगाम संपून आज 2 महिने होऊन गेले. आज गुरुदत्त कारखान्यावर आलेलो होतो. शेतकऱ्यांची ऊस बिलं 15 जानेवारीपासून आलेली नाहीत आणि आज शुगर केन कंट्रोल ऑर्डर काय सांगते तर 14 दिवसात बिलं दिली पाहिजेत, अन्यथा व्याज द्यावं लागेल. आज शेतकरी एवढा अडचणीत आहे, त्याला रासायनिक खताचा डोस टाकायचे आहेत.
त्याची सोसायटी नवजुनं करायची आहेत, परतफेड करायची आहे कर्जाची. एवढा असतानासुद्धा आज कारखान्यांनी 2-2 महिने बिलं तटवलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं सर्व अर्थकारण कोसळलेलं आहे. या ठिकाणी आज 15 जानेवारीनंतर जो हंगाम संपेपर्यंत ऊस आला आहे त्याची बिलं तात्काळ काढावीत, अन्यथा मार्चनंतर आम्ही या कारखान्याच्या दारामध्ये आंदोलन करू असा इशारासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यानं स्वतः ऊस या ठिकाणी आणून घातलेला आहे, म्हणजे स्वतः हार्वेस्टिंग आणि तोडणी वाहतूक केलेलं आहे, त्यांना ढोबळ FRP द्यावी. त्यांनी सरासरीने त्याला तोडणी वाहतूक दिलेली आहे, परंतु त्याला ढोबळ FRPचा जो फरक असेल तो सुद्धा द्यावा अशी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर येत्या काळामध्ये त्यांनी या आठवड्याभरात ही बिल्लं काढावीत, अन्यथा या ठिकाणी आंदोलनाला सामोरं जावे लागेल असा इशारा या ठिकाणी देतो. स्वतः ऊसतोड आणि वाहतूक केलेल्या शेतकऱ्यांना नेट FRP द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखाना प्रशासनाला दिलाय. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, सुशांत गायकवाड, किरण पाटील, वैभव शिरहट्टी, सचिन वाणी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. महावितरणच्या कसबा वाळवे आणि धामोड उपकेंद्राच्या वाढीव क्षमता लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. महावितरणच्या कसबा वाळवे आणि धामोड उपकेंद्राच्या वाढीव क्षमता लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे आणि धामोड इथल्या 3311 kV उपकेंद्रात 10 MVA क्षमतेच्या रोहित्रासह 33 kV उच्चदाब वाहिनी उभारण्यात आली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाला. या प्रकल्पामुळे कसबा वाळवे परिसरातील 13 आणि धामोड परिसरातील 21 गावातील विजेची समस्या कमी होणार आहे. शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल होत असल्याचं सांगितलं. अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, उपअभियंता ओमकार डांगे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, तहसीलदार अनिता देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, अशोक फराकटे, सरपंच वनिता पाटील, पंचायत समिती सदस्य मंगल कांबळे, मानसिंग पाटील, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी रांगोळ्या काढून प्रथम गुढीची पूजा करण्यात आली. त्यानंतर गुढीला वस्त्र, चाफ्यांच्या फुलांची माळ, कडुलिंब आणि आंब्याची पानं, साखरेच्या गाठी बांधून त्यावर कलश ठेवून गुढीपूजन करण्यात आलं. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त घरोघरी आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण होतं. चैत्र महिन्यात येणारा गुढीपाडवा हा मराठी नववर्षातील पहिला सण. आज कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात घरोघरी गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या आणि मराठी नववर्षारंभ होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त घरोघरी आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण होतं. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी रांगोळ्या काढून प्रथम गुढीची पूजा करण्यात आली. त्यानंतर गुढीला वस्त्र, चाफ्याच्या फुलांची माळ, कडुलिंब आणि आंब्याची पानं, साखरेच्या गाठी बांधून त्यावर कलश ठेवून घरोघरी विजयाची गुढी पाठावर उभारण्यात आली. यावेळी गुढीला नारळ वाढवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे प्रार्थना करण्यात आली. गुढीपाडवा हा नववर्षातील पहिला सण असल्यानं घरोघरी आनंदाचं वातावरण होतं. आजच्या दिवशी कडुनिंब आणि गूळ खाण्याची परंपरा ही आरोग्यदायी आणि आध्यात्मिक समजली जाते. हा सण परंपरा, निसर्गचक्र आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा असून गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करून वर्षभरासाठी नवसंकल्प करून ते पूर्ण करणं असा उदात्त हेतू या गुढीपाडव्यामागे आहे. गुढीपाडवा सण घरोघरी मोठ्या उत्साहात आणि परंपरेनं साजरा झाल्यानं कोल्हापूर शहरातील वातावरण चैतन्यमय होतं. छत्रपती पदाची प्रतिमा जोपासण्याचं काम ताराराणी यांनी केलंय, असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण यांनी केलं. ते कोल्हापूरचे माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार भाई दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान बेळगाव आणि भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं.
यंदाचं हे 6वं वर्ष होतं. यामध्ये करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचं जीवनकार्य या विषयावर प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण यांनी मार्गदर्शन केलं. अध्यक्षस्थानी वैशाली सूर्यवंशी होत्या. प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण यांनी करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी महाराणींच्या पराक्रमाला उजाळा दिला. महाराणी ताराराणींनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा एकटीनं समर्थपणे सांभाळली. औरंगजेबाच्या विरोधात 7 वर्ष झुंज देत लष्करी मोहिमा राबवून मोगलांना सळो की पळो करून सोडलं. छत्रपती पदाची प्रतिमा जोपासण्याचं काम ताराराणी यांनी केलं, असं प्रतिपादन त्यांनी केलं. या कार्यक्रमाला पक्षाचे सहचिटणीस भाई बाबूराव कदम, प्राचार्य डॉक्टर जी.पी. माळी, प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील, दिलीपकुमार जाधव, राजाराम धनवडे, संभाजी जगदाळे, प्रकाश शिंदे, गीता कदम, प्रिया जाधव, शीतल पोवाळकर, मधुकर हरेल, बाबूराव पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कोल्हापुरात स्मारक उभारण्यात येणार आहे. कोल्हापुरात स्मारक उभारण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संभाव्य जागांची पाहणी सुरू असून आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी KSBP चौकातील जागेची पाहणी केली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध जागांचा विचार करण्यात येतोय. यामध्ये मुक्तसैनिक वसाहत उद्यान, रुईकर कॉलनी उद्यान आणि KSBP चौक या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व पर्यायांपैकी शिवाजी विद्यापीठाजवळील KSBP चौकातील जागेला सर्वाधिक पसंती मिळाल्याचं दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर आज दुपारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या जागेची पाहणी करत प्राथमिक स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे स्मारकासाठी KSBP चौकातली जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. स्वर्गीय अजित पवार यांचं कोल्हापूरशी एक वेगळं नातं होतं. त्यांनी कोल्हापुरात विविध विकासकामं केली आहेत. त्यामुळे त्यांच्या लौकिकाला साजेल असं स्मारक महापालिकेकडून होईल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. की या महानगरपालिकेची यापूर्वी KSBPनं डेव्हलप केलेली या जागेमध्ये लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचं पुतळा आणि त्यांचं स्मारक उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज ही जागा बघायला आम्ही आल्यानंतर खरोखर मनापासूनचा आनंद झाला. ही अतिशय उत्कृष्ट जागा आहे आणि या कोल्हापूर महाद्वार जे कोल्हापूर शहराचं आहे, दक्षिणेकडून येणाऱ्या लोकांचं आणि विशेषतः VIP लोकांचं, यामुळं दादांचं दर्शन त्यांना होईल. आणि ही जागा जी आहे ती योगायोगानं दादांच्या पदस्पर्शानं पुरी झालेली आहे. कारण डाव्या बाजूला युनिव्हर्सिटीचं मागं राजाराम महाविद्यालयाचं एक कॅन्टीन होतं, तिथं दुपारी ते बसायचे अशी आठवण त्यांची होती. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाला 50 वर्षे झाली म्हणून 50 कोटी राजाराम महाविद्यालयाला निधी, असा निधी दादांनी दिलेला होता. कारण शहाजी कॉलेजमध्ये जवळजवळ 3 ते 4 वर्ष महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं कोल्हापूरमध्ये झालेलं होतं आणि कोल्हापूरबद्दल फार त्यांचं प्रेम होतं. आपण गंगावेशच्या किंवा BT कॉलेजच्या कट्ट्यावरचं दूध कसं पितो, आपण रंकाळ्यावर कसं फिरायला जात होतो, अशा अनेक आठवणी त्यांच्या होत्या. IT साठी तरी 2-3दा त्यांनी बैठका घेतलेल्या होत्या आणि कृषी विभागाची, आणि हा विभाग राष्ट्रवादीकडे असल्यामुळं त्यांनी त्यावेळा कृषीमंत्री कोकाटे साहेब असतील, कृषीमंत्री धनंजय मुंडे असतील, यांची संमती मिळवून दिलेली होती. त्यानंतर हे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय, त्यानंतर महानगरपालिकेची जागा, म्हणजे आपल्याला शेंडा पार्कचं या पुढच्या काळात मुंबईचं BKC म्हणजे बांद्रा कुर्ला संकुलाला जे आज भाव आहे त्याचा भाव पुढच्या काळात येणार आहे. आणि ह्या सर्वामध्ये अजितदादांचं फार मोठी दूरदृष्टी होती. विकास कामाबद्दल प्रचंड त्यांना प्रेम होतं, पण ही कामं दर्जेदार झाली पाहिजे अशी त्यांची भावना होती. मला वाटतं अशा प्रकारचे स्मारक शासनाच्या सहकार्याने महानगरपालिका निश्चित उभारेल. या पाहणीवेळी महापौर रूपाराणी निकम, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते आदिल फरास, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच सर्वांगीण विकासासाठी नेहमी सकारात्मक राहणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन नगरसेविका आणि महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्या प्राध्यापिका धनश्री कोरवी यांनी केलंय. त्या श्री विद्यालंकार क्लासेसच्या माध्यमिक विभागाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापुरातील राजारामपुरी 5वी गल्लीतील श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा 3 गटात विविध स्पर्धांचं आणि प्रकल्प घेण्यात आले होते. यातील माध्यमिक विभागाचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका आणि महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्या प्राध्यापिका धनश्री कोरवी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी केलं. यामध्ये त्यांनी वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. स्पर्धा आणि प्रकल्प आयोजनाचा हेतू स्पष्ट करत स्पर्धा ही विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचं नमूद केलं. यामध्ये प्रत्येकानं स्पर्धेत स्वयंप्रेरणेनं भाग घ्यावा या उद्देशानं या स्पर्धांचं आयोजन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. नगरसेविका धनश्री महेश कोरवी यांनी विद्यार्थी दशा ही प्रत्येकाच्या जीवनामधील महत्त्वाची असून यामध्ये होणारे संस्कार हीच महत्त्वाची शिदोरी ठरते असं त्यांनी सांगितलं. सध्याचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. त्यामुळे या शालेय जीवनात ज्या स्पर्धा आणि परीक्षा घेतल्या जातात या तुमच्यासाठी संधी आहेत. याचा पुरेपूर फायदा करून घेऊन आपल्या आयुष्याला आकार द्या असं आवाहन त्यांनी केलं. यासह विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच सर्वांगीण विकासासाठी नेहमी सकारात्मक राहणं गरजेचं आहे असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सई मोरे, मैथिली कदम, दीक्षा कुंभार, श्रुतिका कुंभार, मृण्मयी करंदीकर, संस्कार अनाजे, ब्रह्माली चव्हाण, सिद्धी ठोके, समरजित ढवळे, स्वरा उगळे, वैष्णवी बिरांजे, साक्षी कदम, मधुरा माने, दिव्यांशी पाटील, इथन डिसुजा, सोहम कुंभार, अंकुश पोवार, स्वराली चव्हाण, चिन्मय साळुंखे, सोनिया आयरेकर, सर्वेश फल्ले, समीक्षा चौगुले, श्रेया शिंदे, राजनंदिनी उपाध्ये, दिव्या बेलोशे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या प्रसंगी क्लासचा शिक्षक वृंद प्राध्यापक नितीन कुरणे, प्राध्यापक तुषार पाटील, नम्रता रावळ, सिमरन सय्यद, सारिका पाटील, अंजली भगत, मेधा बाचणकर, संपदा पेटकर, अरुणा मोरे, प्राध्यापक युवराज ढाणे आदी उपस्थित होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं कोल्हापूर शहरातून मूक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी धारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या या काळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त बलिदान मास पाळण्यात येतो. शेवटच्या दिवशी वढू बुद्रुक इथून आणण्यात आलेली धर्मवीर ज्योत आणि भगवा ध्वज घेऊन मूक पदयात्रा काढण्यात येते. त्यानुसार बुधवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गावरून मूक यात्रा काढण्यात आली. बिंदू चौकातून प्रेरणा मंत्रानं मूक पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडमार्गे पदयात्रा पुन्हा बिंदू चौकात आली. या ठिकाणी श्री संभाजी सूर्यहृदय श्लोक ध्येय मंत्र म्हणत छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेचं दहन करत पदयात्रेची सांगता करण्यात आली. या प्रसंगी हरिभक्तपरायण ऋतुजाताई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या पदयात्रेत मोठ्या संख्येनं धारकरी सहभागी झाले होते. इचलकरंजीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे बुधवारी मूक पदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता करण्यात आली. मंगलधाम जवळील श्री गणेश मंदिरापासून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत हजारोंच्या संख्येनं युवक आणि युवती सहभागी झाले होते. इचलकरंजी शहरात गेल्या 23 वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं बुधवारी मूक पदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सांगता करण्यात आली. बुधवारी दुपारी वढू बुद्रुकमधून आणलेल्या ज्वालाचं आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगरसेवक रवींद्र माने, नगरसेविका रूपा बुगड, माजी नगरसेवक सागर चाळके, पैलवान अमृतमामा भोसले, मधुकर मुसळे, दीपक पाटील, आयुक्त पल्लवी पाटील आदी उपस्थित होते. यानंतर मंगलधाम जवळील गणेश मंदिराजवळील मैदानावरून मूक पदयात्रेला प्रारंभ झाला. शहराच्या प्रमुख मार्गावरून श्री शंभूतीर्थापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी मूळचे पन्हाळ्याचे धारकरी सूरज पाटील यांनी शिवशंभू यांच्या कार्याची माहिती विशद केली. यानंतर ज्वाला अग्निकुंडामध्ये विसर्जित करण्यात आली. यावेळी सर्व धारकऱ्यांनी कुंडाचं दर्शन घेतलं. या मूक पदयात्रेत कार्यवाह प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, सूरज इंगळे, सोमनाथ काशीद, ॲडव्होकेट समीर मुदगल, सुशांत घोरपडे, अभि शेळके, श्रीकांत पोवार, नंदकिशोर नाईक, बापू पोवार, दीपक कुंभार आदींसह बाल, महिला, तरुण धारकरी हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. इचलकरंजीतील श्री शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमंत अनुबाई घोरपडे सरकार पुरस्कार खासदार मेधा कुलकर्णी यांना, तर श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार पुरस्कार विवेक देशपांडे यांना जाहीर करण्यात आलाय. प्रतिष्ठानच्या पुरस्कार समितीतर्फे आज याची घोषणा करण्यात आली. इचलकरंजीत श्री शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमंत अनुबाई घोरपडे सरकार पुरस्कार खासदार मेधा कुलकर्णी यांना, तर श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार पुरस्कार विवेक देशपांडे यांना जाहीर करण्यात आलाय. प्रतिष्ठानच्या श्रीमंत घोरपडे सरकार पुरस्कार समितीनं आज याबाबतची घोषणा केली. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रमा फाटक यांच्यासह पुरस्कार समितीचे मोहन माने, रवी जावळे, प्रथमेश इंदुलकर आदी यावेळी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा 21 मार्चला सायंकाळी 5 वाजता इचलकरंजीतील फॉर्च्यून बँक्वेट हॉलमध्ये होणार आहे. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून इचलकरंजी संस्थानचे अधिपती श्रीमंत यशवंतराव घोरपडे सरकार अध्यक्षस्थानी असणार आहेत. 3.5 मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त खरेदीसाठी कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत आज गर्दी झाली होती. सोनं, चांदी, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं खरेदीसाठी ग्राहकांनी पसंती दिली. पाडव्याच्या मुहूर्तावरील खरेदीमुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. हिंदू कालगणनेनुसार सरतं वर्ष फाल्गुन मासानं पूर्णत्वास येतं आणि नववर्षाचा शुभारंभ चैत्र मासाच्या आगमनानं होतो. 3.5 मुहूर्तांशी सांगड घालणारा गुढीपाडवा हा सण सर्वांचा आनंद द्विगुणित करतो. त्यामुळं ग्राहक या दिवशी खरेदीला पसंती देतात. आज कोल्हापूरमधील राजारामपुरी, शाहूपुरी, गुजरी, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी अशा मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदीला खूप महत्त्व असतं. सध्या सोन्याचा दर जरी गगनाला भिडला असला तरी सराफी दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. आज सोन्याचा दर प्रतितोळा 1,49,900 रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो 2,33,000 रुपये इतका होता. सोन्या चांदीचे दर वाढल्यामुळं सराफी दुकानांमधली ग्राहकांची वर्दळ कमी झाली होती. पण आज मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळं सराफ पेठेत उत्साहाचं वातावरण होतं. तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी सुद्धा शोरूममध्ये ग्राहकांची रेलचेल होती. घरगुती उपकरणांमध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली. मोबाईल तसंच दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर देण्यात आल्या होत्या. एकंदरीत आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्यानं बाजारपेठेत उत्साह दिसून आला. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे कामगारांचं पलायन. सुरतचा कापड व्यापार उद्योग धोक्यात. सापाचं विष NDPCच्या कक्षेत येत नाही. रेव पार्टी प्रकरणातील एल्विस यादववरील खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर. मुख्यमंत्री हेमंता जालुकबारीतून 7व्यांदा रिंगणात. काँग्रेसमधून आलेल्या बोर्दोलाई यांनाही तिकीट. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार. अशोक खरात प्रकरणी करुणा मुंडेंचा इशारा. भिवंडीत फर्निचर मार्केटला आग. 10 ते 12 दुकानं जळून खाक.
शेअर बाजारात भूकंप. सेन्सेक्स 2100 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला. हातकणंगले तालुक्यातील अमृतनगर ते चिकुर्डे रस्त्यावर भरधाव चारचाकीनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात प्राध्यापक बाबासाहेब मनोहर शेळके हे गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री उशिरा उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीचे प्राध्यापक बाबासाहेब मनोहर शेळके ईश्वरपूरमधील सुधाताई पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. ते बुधवारी दुपारी दुचाकीवरून ईश्वरपूरहून कोडोलीच्या दिशेनं येत होते. ते बिरदेव वसाहतीजवळ आले असताना भरधाव चारचाकीनं समोरून शेळकेंच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर होऊन चारचाकी 500 मीटर अंतरावर शेतात जाऊन थांबली. अपघातानंतर चारचाकी चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. जखमी बाबासाहेब शेळके यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राध्यापक शेळके यांच्या मृत्यूमुळं वारणा परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. पेठवडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिसांनी चारचाकी चालकाला ताब्यात घेतलंय. गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरातील माळकर कुटुंबीय दरवर्षी ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. ही इतिहासकालीन परंपरा जपत यंदा गुढीपाडव्यानिमित्त 25 फुटी साखरेची माळ बांधण्यात आली. मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा सण. गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुढीपाडव्यानिमित्त दारोदारी उभारण्यात आलेल्या गुढ्या, रांगोळीची आकर्षक सजावट आणि परिचितांना दिल्या जाणाऱ्या नववर्षाच्या शुभेच्छांची दिवसभर रेलचेल, त्यामुळं वातावरण आनंददायी होतं. गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरातील माळकर कुटुंबियांकडून ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधलं जातं. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न प्राप्त झालं तेव्हा आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनवली. 25 फुटांची ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. तेव्हापासून माळकरांच्या चौथ्या पिढीनं ही परंपरा जपली आहे. यंदाच्या पाडव्याला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते साखरेची माळ बांधण्यात आली. यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका मंगल साळुखे, निखिल माळकर, सागर माळकर, शंतनू माळकर, कपिल नाळे आदी उपस्थित होते. भिवंडी सबजेलमधून पळून गेलेल्या रवींद्र भोसले या सराईताला जेरबंद करण्यात कोल्हापूर LCBच्या पथकाला यश आलंय. भोसले विरुद्ध जबरी, चोरी, घरफोडी आणि दुखापतीचे 31 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. ठाणे जिल्ह्यातील रवींद्र धनाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी, चोरी, घरफोडी आणि दुखापतीचे तब्बल 31 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. निजामपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात तो अटकेत होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला भिवंडी सबजेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमाराला भोसलेनं स्वच्छतागृहाचं ग्रिल उचकटून सबजेलमधून पळ काढला. शांतीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात दाखल करत पोलीस राज्यभर त्याचा शोध घेत होते. दरम्यान 18 मार्चच्या रात्रीपासून 19 मार्चच्या पहाटेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात कडक नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले होते. या दरम्यान LCBच्या पथकाला रवींद्र भोसले हा कोल्हापुरातील शिवाजी पुलाजवळील पंचगंगा घाट परिसरात लपून बसला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. इचलकरंजीतील सातपुते गल्लीतल्या श्रीराम जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं श्रीराम नवमी निमित्त गुढीपाडव्यापासून ते श्रीराम जन्मोत्सवापर्यंत विविध धार्मिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इचलकरंजीतील सातपुते गल्लीतल्या श्रीराम मंदिरात गेल्या 55 वर्षांपासून श्रीराम नवमी उत्सव साजरा केला जातोय. यंदा 19 मार्च ते 27 मार्च या कालावधीत श्रीराम जन्मोत्सवापर्यंत विविध धार्मिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 19 मार्चला ह.भ.प. पांडुरंग महाराज तवंदकर यांचं अध्यात्म आणि समाज प्रबोधन या विषयावर प्रवचन होणार आहे. 20 मार्चला प्राचार्य उदय मुंगुर्डेकर यांचं जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान होणार आहे.
21 मार्चला जयवंत तावटे हे तिमिरातून तेजाकडे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 22 मार्चला अभिनेते संग्राम समेळ आणि ऋषी शहा यांच्यासोबत वेद आणि गीता या विषयावर संवाद आयोजित करण्यात आलाय. याच दिवशी महिलांसाठी अंकुश गरगटे यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. 23 मार्चला वैद्य सुविनय दामले हे हसत खेळत आरोग्याकडे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 24 मार्चला आनंद मेळावा, 25 मार्चला हळदी कुंकू समारंभ आणि प्रश्नमंजुषा, तर 26 मार्चला राम जन्मकाळ कार्यक्रमासह ह.भ.प. प्रथमेश इंदुलकर महाराज यांचं कीर्तन आणि पारंपरिक दिंडी सोहळा होणार आहे. तर या धार्मिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन या मंडळाचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे यांनी केलंय. कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले 30 मोबाईल संच पोलिसांनी शोधून काढलेत. आज ते मोबाईल संच मूळ मालकांना पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले. कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, उरूस तसंच इतर सणोत्सवांच्या मिरवणुका, प्रवास आणि आठवडी बाजारांच्या गर्दीत अनेक नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या नोंदी पोलिसांकडे झाल्यात. या गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले होते. त्यानुसार कागल पोलीस ठाण्यानं सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीनं CIIR प्रणालीद्वारे मोबाईल हँडसेटचे IMEI क्रमांक ट्रॅकिंगवर ठेवले. याद्वारे पोलीस कॉन्स्टेबल जाफर कुरणे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून कोल्हापूर शहरासह राज्यातील विविध भागात तसंच कर्नाटक, आसाम आणि उत्तर प्रदेश इथल्या वापरकर्त्यांचा शोध लावला. या व्यक्तींशी संपर्क साधून सन 2025 मधील 32 मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले होते. उर्वरित 30 मोबाईल आज पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, उपनिरीक्षक रमेश तावरे आणि सुप्रिया भिसे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील गिरोलीच्या जंगलांमध्ये दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला वणवा पेटल्याचं पत्रकार राजकुमार जाधव यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी सतर्कता दाखवत अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. पन्हाळा तालुक्यातील गिरोली रस्त्यावरून पत्रकार राजकुमार जाधव हे प्रवास करत होते. गिरोलीच्या जंगलामध्ये दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला वणवा पेटल्याचं त्यांनी पाहिलं. यावेळी त्यांनी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना थांबवून आग विझवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं. बघता बघता ही गिरोलीच्या जंगलातील आग वेळूच्या बेटांमध्ये शिरली. बेटाला लागलेली आग विझवणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर जाधव यांनी वारणा कारखान्याच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी जाऊन ही आग विझवली. रस्त्याकडेच्या बेटाला लागलेल्या आगीमुळं वेळूच्या काठ्या रस्त्यावर आल्या होत्या. यावेळी कोडोलीचे ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील, राजकुमार हुजरे, रवींद्र पवार, पत्रकार बाबासाहेब जाधव, सुहास पाटील यांच्यासह प्रवाशांनी या काठ्या बाजूला करून मार्ग मोकळा केला. दरम्यान यावेळी आग विझवण्यासाठी मदतीसाठी जाधव यांनी वनविभागाशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पत्रकार जाधव यांच्यासह इतरांनी तत्परता दाखवल्यामुळं वणव्याचा फैलाव रोखण्यात यश आलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गुढीपाडव्यानं हिंदू नववर्षाचा शुभारंभ. करवीर निवासिनी अंबाबाईची महासरस्वती रूपात पूजा. ज्योतिबा डोंगरावर हिम्मत बहाद्दर चव्हाणांची मानाची सासनकाठी दाखल. महाराष्ट्रातही एप्स्टीनची पैदास. नाशिकच्या लिंगपिसाट अशोक खरातचे कारनामे उघडकीला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर खरातच्या ट्रस्टच्या सदस्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मारकासाठी कोल्हापुरातील KSBP चौकातील जागा निश्चित होण्याची शक्यता. आज नामदार हसन मुश्रीफांनी केली जागेची पाहणी. पक्का रस्ता नाही म्हणून लग्न जुळेनात. शिरोळ तालुक्यातील कोथळी गावातील नंदीवाले वसाहतीची अवस्था. आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीमुळे बाजारपेठेत उत्साह. पालकांनी मुलांच्या शाळा प्रवेशाचाही मुहूर्त साधला. महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्यालयात रेकॉर्ड ब्रेक गर्दी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.